Game who changed lives of many civil engineering aspirants. Ladies and gentlemen, presenting to you the most affordable ed tech platform in Maharashtra. Infinity Academy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचा सहर्ष स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। महापारेषण म्हणजेच ट्रान्सको 2023 मध्ये ज्या वेगवेगळ्या विभागासाठी आणि वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो परिमंडळासाठी ज्या जागा आलेल्या आहेत, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फॉर्म फिलिंगचा। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खूप सारे एक्झामिनेशन दिलेले आहेत, खूप सारे फॉर्म सुद्धा भरलेले आहेत। तरी फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांचे खूप सारे कॉल्स आम्हाला असतात की सर हे चुकलेलं आहे, या डॉक्युमेंटच्या जागी हे डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे, वडिलांच्या नावामध्ये एक्स्ट्रा ए आहे किंवा वडिलांचं नॉर्मल नाव आहे आणि डॉक्युमेंटवरती राव लावलेला आहे। मग अशा वेळेला जे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना फेस करावे लागतात त्या वेळेला हेल्प डेस्क नंबरवरती ते कॉल उचलत नाहीत किंवा उचलला तरी त्याच्यामध्ये आता एडिट होणार नाही, आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर मिळतात। तर त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो खरंच खूप मनस्ताप होतो। मग अशा सगळ्या चुका अगोदरच जाणून घेऊया, म्हणजे पुढे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही महाट्रान्सको म्हणजे महापारेषणच्या या मेगा भरतीमध्ये सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 किंवा असिस्टंट टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट बेसिस ह्या कुठल्याही जागेसाठी फॉर्म भरणार असाल, अर्ज करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको मधल्या ज्या पोस्ट आहेत, असिस्टंट टेक्निशियन, ओके, विद्युत सहाय्यक, सिनियर टेक्निशियन, वरिष्ठ तंत्रज्ञ, टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2, तंत्रज्ञ 1 आणि 2 या सगळ्या पदांसाठी जी लिंक दिलेली आहे ती लिंक एकच आहे। तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ती लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। तर फॉर्म भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, काय चुका करायला नको, चला तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो। तिथे सुरू करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं की महापारेषण महाट्रान्सको 2023 मध्ये जर तुम्ही विद्युत सहाय्यक या पदासाठी फॉर्म भरणार असाल आणि जर तयारी करणार असाल, त्याच्या व्यतिरिक्त सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 साठी जर तुम्ही तयारी करणार आहात तर त्या केसमध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे आपल्या इन्फिनिटी तर्फे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी बॅच आहे आता याच्यामध्ये फ्लॅट 50% म्हणजे 6000 ची जी बॅच आहे 2999 मध्ये आता तुम्हाला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर लक्ष द्या, याच्यामध्ये जो नंबर आहे 788 781 1411, तसेच आमचा दुसरा नंबर 9699897070 या दोन्ही क्रमांकावर तुम्ही कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बॅचची सगळी इन्फॉर्मेशन मिळेल। बॅच कशी जॉईन करायची, कशी बघायची ते सगळी माहिती तुम्हाला या नंबरवरती मिळेल। ओके विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया फॉर्म भरण्याची प्रोसेस। लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय। त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या पर्टिक्युलर पोर्टलवरती गेल्यानंतर IBPS ही एक्झामिनेशन घेणार आहे, त्याच्यामुळे IBPS ची जी लिंक आणि याच्या अगोदरच्या ज्या एक्झामिनेशन साठी फॉर्म भरले सेम तसाच डेस्कटॉप फ्रंट पेज आणि तुम्हाला पेज तिथे दिसेल महाट्रान्सको साठीचं। आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये लक्षात ठेवा तारखा, त्या म्हणजे 20 नोव्हेंबर पासून ऑलरेडी फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे 20 नोव्हेंबर पासून। आणि तुमचं जे ऍप्लिकेशन क्लोजर डेट आहे किंवा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, आपल्याला माहिती आहे की 20 दिवसाचा ते आपल्याला कालावधी देतात, तर इथे 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आम्ही परत एक गोष्ट रिपीट करतो प्रत्येक फॉर्म फिलिंगच्या व्हिडिओमध्ये, आणि ती म्हणजे काय आहे तर एकदम घाई करू नका आणि एकदम 11th आवरलाही जाऊ नका। 10 डिसेंबर आहे तर 10 डिसेंबरच्या सायंकाळी 5 वाजता मग आपण हेल्प डेस्कला कॉल करतो, ते उचलत नाहीत, मग आम्हाला कॉल करता तुम्ही आणि तुमच्या क्युरीज विचारतात, तुमचे प्रॉब्लेम्स विचारतात। ओके, म्हणजे तुमचा सर्व्हर ओपन होत नाहीये, डाउनलोड होत नाहीये, अपलोड डॉक्युमेंट्स होत नाहीये, पेमेंट होत नाहीये, या सगळ्या गोष्टी
11th आवरला जर करायला गेलो तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर आता ऑलरेडी 20 तारखेपासून फॉर्म फिलिंग झाली, आजचे 24 तारीख आहे, म्हणजे ऑलरेडी 4 दिवस झालेत. हा व्हिडिओ नीट बघा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि नंतर फॉर्म भरा. पण तिकडे 10 डिसेंबर आहे म्हणून 9 डिसेंबर 8 डिसेंबर 10 डिसेंबरला फॉर्म भरू नका. हे सगळं क्लोजर होणार आहे 10 डिसेंबरला. ओके. आणि जे प्रिंटिंग आहे तुमचं अप्लिकेशन, हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण या व्हिडिओच्या थंबनेल मध्ये टायटल टाकलेलं आहे, ह्या चुका करू नका. तर मी तुम्हाला ते स्पष्ट सांगतो की काय चूक करायची नाही. बरेचसे विद्यार्थी असतात, फॉर्म सबमिट झाला, ओके आलं, मेसेज आला की त्याला विसरून जातात. पण तुम्हाला त्या भरलेल्या फॉर्मची प्रॉपर वेनी सबमिट झालेल्या फॉर्मची काय करायची आहे, त्याची प्रिंट आउट जी त्या लॉग इन मध्ये आहे ती प्रिंट आउट काढायची आहे. तर ती आहे लास्ट डेट तुमची 25 डिसेंबर. म्हणजे 10 डिसेंबरला फॉर्म भरल्यानंतर 25 डिसेंबर पर्यंत त्या पोर्टलवरती तुम्हाला प्रिंट आउट काढता येते आणि ती काढून घ्यायची. लक्षात द्या, ह्या चुका करू नका विद्यार्थी मित्रांनो, येते लक्षात. आणि ऑनलाईन पेमेंट तुम्हाला 20 तारखेपासून तर 10 डिसेंबर पर्यंत करता येणार आहे. म्हणजे असं नाही की स्पेसिफिकली आपण फॉर्म भरला आणि तेव्हाच पेमेंट करायचं. फॉर्म भरल्यानंतर नेक्स्ट डे किंवा शेवटच्या दिवशी सुद्धा पेमेंट करू शकता. पण परत तिथे प्रॉब्लेम येतो आपल्याला माहिती आहे. तर ज्यावेळेस फॉर्म प्रॉपर वेनी सबमिट कराल त्यावेळेस तुम्ही फी भरलेली असेल, फॉर्म भरलेला असेल. आता याच्यामध्ये महत्वाची अजून एक काय चूक करायची नाही ते लक्षात घ्या. याच्यामध्ये त्यांनी ज्या काही इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत त्या नीट वाचायच्या. त्याचं कॉन्क्लुजन आम्ही तुम्हाला सांगत असतो, पण त्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत व्यवस्थित वाचायच्या. काय त्यांनी विचारलेलं आहे, एक शब्द जरी सुटला तर खूप मोठी काहीतरी त्याच्या मागे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे रीडिंग करताना प्रॉपर वेनी करायचं. आता याच्यामध्ये जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांच्यासाठी लॉग इन क्रेडेन्शियल तुमच्याकडे असणारच. पण आता पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरतायत म्हणजे तुम्हाला इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि तुम्ही समजा रजिस्ट्रेशन केलं सगळ्या इनपुट बेसिक इनपुट वरती आणि नंतर वाटलं की नाही आता उद्याला मला फॉर्म भरायचा आहे, सगळे डॉक्युमेंट्स तयार झाल्यानंतर, सगळ्या PDF तयार झाल्यानंतर, तर त्यावेळेला मात्र तुमच्याकडे जे लॉग इन क्रेडेन्शियल्स असेल तर ते टाकून आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला ओपन करता येतं. एकदा काय तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो ऑथेंटिक. येते लक्षात. मग आता याच्यामध्ये जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इकडे जावं लागेल, जर नसेल केलं तर क्लिक हिअर फॉर द न्यू रजिस्ट्रेशन. येते लक्षात. सगळ्यात पहिल्यांदा एकदम बेसिक माहिती भरायची असते. आता बघा परत आपल्या थंबनेल वरती जाऊ, कुठल्या चुका करायच्या नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट, विद्यार्थी फॉर्म भरताना जे 10वीच्या मार्कशीट वरती जसं तुमचं नाव आहे तसं नाव इथे येणं अपेक्षित आहे आणि तेच नाव असलं पाहिजे. एक्स्ट्रा ए आहे सर, एक्स्ट्रा बी आहे, इकडे राव नाही आहे, तिकडे राव लावलेला आहे. तर कारण काय होतं की जी बेसिक तुम्ही इन्फॉर्मेशन भरताय ती इन्फॉर्मेशन तुमच्या हॉल तिकीटवर येणार आणि हॉल तिकीट आणि तुम्ही तिथे जे फोटो ID दाखवणार याच्यावरचं सगळं साम्य असलं पाहिजे. येते लक्षात. मग अशा वेळेला स्पेसिफिकली बिलकुल चूक न करता टायपिंग करताना बऱ्याचदा एखादा कीबोर्ड व्यवस्थित नसेल तर एखादा ए डबल प्रेस केला जातो किंवा बऱ्याचदा आपण एखादं बटन प्रेस करायला जातो आणि त्याच्या शेजारचं बटन क्लिक होतं पण आपल्याला ते क्लिक होत नाही त्यावेळेला. तर ह्या गोष्टी टाळा, ह्या गोष्टी चुका टाळा. इथे मॅन्डेटरी नाव जे दिलेलं आहे तुमचं स्वतःचं नाव आणि तुमच्या जे फर्स्ट नेम आहे ते कन्फर्म करायचं आहे. तर हे जे आहे हे मॅन्डेटरी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्याचं जे स्पेसिफिकली परत कन्फर्म करायचं हे नाव, त्यानंतर आडनाव सरनेम हे सुद्धा कन्फर्म करायचं आहे. आता इथे तीनही नाव टाकल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली इथे नाव जनरेट होईल, जे ऑटो जनरेट होईल. येते लक्षात. पण ह्या सगळ्या नाव नॉमेनक्लेचर टाकताना काळजी ही घ्या की कुठलीही मॅन्युअल चूक तुमच्या कडून व्हायला नाही पाहिजे. येते लक्षात. ही बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे तुम्हाला. ही बेसिक इन्फॉर्मेशन एकदा भरली की तुम्हाला त्याच पद्धतीने भरावी लागेल जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलंही अल्टर होणार नाही, हे लक्षात घेऊन. येते लक्षात. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, स्वतःचे नाव, उमेदवाराचे फोटो असलेले ओळखपत्रावरील नावाशी, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्राच्या नावाशी तंतोतंत जुळणारे असावे. येते लक्षात. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जर फरक आढळला तर आपली परीक्षा बसण्यापासून आपल्याला वंचित
करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला अल्टरनेट सोर्स नसेल. त्याच्यामुळे त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे की तुमच्या ओळखपत्रावरील म्हणजे हॉल तिकीट वरतील नाव, आता हॉल तिकीट वरती नाव कुठले येणार हे तुम्ही इथे कार्यक्रम केलेला ते नाव आणि तुमच्या स्पेसिफिक पर्टिक्युलर आयडी प्रूफ वरती तुमच्या मार्कशीट्स वरती असलेले नाव हे सेम असलं पाहिजे. ही माहिती भरायची. त्यानंतर ऍडिशनल 2 महत्वाच्या कुठल्या चुका करू नये. मोबाईल नंबर सुरू असलेला द्यावा, बंद असलेला देऊ नये, काही दिवसांनी बंद होणाराही देऊ नये. ईमेल आयडी व्हॅलिड ईमेल आयडी असावा ज्याचं तुम्हाला पासवर्ड वगैरे माहिती असेल. नाहीतर काय होतं आपण टाकताना ईमेल आयडी टाकतो, ओपन करताना पासवर्ड आठवत नाही, पासवर्ड चेंज करायला गेलो तर ते अल्टरनेट ईमेलवर जातो आणि तोही ईमेल आपण काहीतरी गडबड केलेली असते. तर भ्रमणध्वनी मोबाईल नंबर टाकायचा इथे, तो कन्फर्म करायचा. अल्टरनेट नंबर असेल तर तो सुद्धा टाकून ठेवायचा, काही हरकत नाही टाकून ठेवायला, काय जातं जरी मॅन्डेटरी नसेल तरी. तसंच ईमेल आयडी, आता इथे ऑलरेडी डोमेन लिहिलेला आहे त्याच्यामुळे इथे पण डोमेन लिहितात काही काही विद्यार्थी. तर हे लक्षात घ्या, ह्या छोट्या छोट्या चुका आहेत पण ह्याच चुका आपल्याला टाळायच्या आहेत. येते लक्षात. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. इथे मात्र डोमेन नेम त्याच्यासोबतच येतं, ठीक आहे, तिथेच लिहावं लागेल. त्यानंतर इथला हा जो कॅप्चा आहे, आता इथे जसं P8QFX बऱ्याचदा विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम येतो. अरे नसेल ओळखू येत तर हे इथे दिलेलं आहे एक सर्कल, त्याला क्लिक करायचं, नवीन कॅप्चा घ्यायचा. पण कॅप्चा टाकताना परत चूक झाली की काहीतरी आपल्याला पॅनिक होतो, आपण टेन्शन येतं. डेफिनेटली IBPS घेणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे की बाबांनो तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन भरलेली सगळी माहिती ही तंतोतंत जुळणारी असली पाहिजे, खरी असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तरच ओके करायचं, नाहीतर कॅन्सल करून परत तिकडे जायचं. परत एकदा सांगतो, बेसिक इन्फॉर्मेशन भरताना बिलकुल रिस्क घेऊ नका, बिलकुल चूक करू नका. कारण एकदा का तुम्ही याच्यामध्ये कन्फर्मेशन वरती ओके केलं तर हमको खुदा भी नहीं बचा सकता. येतंय लक्षात. ते सबमिटच होईल. प्रॉब्लेम WRD PWDच्या एक्झामला झालेला आहे सर, मॅट्रिक्युलेशन नंबर आणि बाकीच्या गोष्टी नंतर चेंजेस होत नाहीत, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता त्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर वेनी एक आयडेंटिटी तुमची जनरेट होईल, रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल, तुम्हाला पासवर्ड मिळेल. तो कुठे मिळेल? तुमच्या ईमेल वरती आणि मोबाईल वरती. ते सुद्धा सेव्ह करून ठेवा. टेलिग्राम वरती सेव्ह करा, कारण टेलिग्राम वरती एकदा सेव्ह केलं सेव्ह मेसेज मध्ये तर ते सगळ्याचे डिलीट होत नाहीत, व्हॉट्सअप मध्ये जाऊ शकतं. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. बघा मला आता इथे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर मिळालाय आणि माझा जो पर्टिक्युलर पासवर्ड आहे तो माझ्या मेल आयडी वरती आणि मोबाईल वरती आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, मला माझा स्कॅन फोटोग्राफ ज्याची साईज जी आहे 20 किलो बीट्स पासन तर 50 किलो बीट्स पर्यंतच असली पाहिजे अशी JPG फाईल जी आहे, ओके, जॉईंट फोटोग्राफिक ज्याला म्हणतो आपण, तर तशी फाईल जी आहे ती ऑलरेडी तयार ठेवायची. त्याला सुद्धा त्या फाईल फोल्डरला नाव देतानाच नाव द्यायचं. समजा हे तुमची फाईल आहे, ओके, तर याला नाव देतानाच द्यायचं की बाबा रे दिस इज अ photo.jpg. ओके, दुसरी फाईल आहे ज्याच्यामध्ये मी काय स्कॅन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या पर्टिक्युलर सही स्कॅन केली आहे, त्याला नाव द्यायचं sign.jpg. तुमचं नाव लिहिलं तरी चालेल. ओके, तुकाराम फोटो JPG, तुकाराम साइन JPG. म्हणजे काय होईल, अपलोड करताना काय होतंय, विद्यार्थी अपलोड करतात आणि नंतर सांगतात सर डिग्रीच्या जागी सर्टिफिकेट, मार्कशीटच्या जागी सर्टिफिकेट गेलं, कास्ट सर्टिफिकेटच्या जागी डोमेसाईल गेलं. हे का होतं, कारण तिथे सगळ्या फाईल फोल्डर सारखेच दिसतात आणि आपण सिलेक्ट करताना आपण प्री बायस, आपल्याला असं वाटतं की आपलं जे अनकॉन्शियस माइंड आहे खूपच हुशार आहे, ते क्लिक करून बसतो आपण. तर त्या गोष्टी टाळण्यासाठी पहिले हे सगळं एक फोल्डर तयार करून सगळं तयार करून ठेवा आणि त्याला मग बरोबर तेच सिलेक्ट करायचं. त्याचा प्रिव्ह्यू सुद्धा दिसतो, ते प्रिव्ह्यू सुद्धा चेक करून बघायचा. तर इथे तुमचा फोटो आणि इथे तुमची साइन साठी 10 ते 20 KB आहे. हे जर साईज मध्ये बसत नसेल, रिड्यूस करायचा, व्हॉट्सअपवर पाठवून बघायचं किंवा एडिटर मध्ये रिड्यूस करायचा. तुम्हाला नसेल जमत तर आपल्याकडे एक्सपर्ट्स खूप सारे असतात मागे उभे राहणारे, चांगल्या एक्सपर्ट वरनं करून घ्यायचं किंवा एखादा पर्टिक्युलर विद्यार्थी असेल ज्यांनी फॉर्म भरला असेल त्याची मदत घ्यायची. इथे कन्फर्म करण्यासाठी टिक करावी लागेल तुम्हाला, इथे कन्फर्म करण्यासाठी टिक करावी लागेल.
ओके, हे टिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती जायचं आहे, लक्षात द्या. ठीक आहे, आता ती गोष्ट झाली म्हणजे तुम्ही फोटो आणि साईन अपलोड केली म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये आता अजून काय इन्फॉर्मेशन भरायची आहे ते लक्ष द्या. आता सगळ्यात महत्वाचं की बेसिक डिटेल्स, याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नंबर, इथे 2 ऍडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत बघा. परत थंबनेल वरती जाऊया, काय चुका करायच्या नाहीत. इथे 8/2023 ही एक जाहिरात दिली आहे आणि 9/2023 अशी दुसरी जाहिरात दिली आहे. एक जाहिरात जी आहे ती तुमच्या सिनियर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 ची आहे आणि एक जाहिरात कशाची आहे तर असिस्टंट टेक्निशियन किंवा विद्युत सहायकाची आहे. प्रॉब्लेम काय येतो, इथे सिलेक्ट करताना भरतीच करतो आपण आणि मग तिकडे फॉर्म भरताना म्हणतो सर ती पोस्टच नाही त्याच्यात. तर तुम्ही ती प्रॉपर ऍडव्हर्टाइजमेंट टाकली तरच तुम्हाला तिकडे ड्रॉप डाऊन मेनू मध्ये ती ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे. लक्षात द्या, 8 जी आहे ती तुमच्या 3 पोस्टची आहेत. म्हणजे मला जर सिनियर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 भरायचं असेल मला तसं सिलेक्ट करावं लागेल. येते लक्षात, या चुका टाळा. ओके, मग इथे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. नाही जमत असेल तर एकदा हे सिलेक्ट करून बघायची, खाली नाव बघायचं, दुसरी बघायची. ठीक आहे, मग ही ऍडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला झोन सुद्धा सिलेक्ट करायचा आहे. 7 मूळ झोन आणि 1 मुंबईचा, असे एकूण 8 ऑप्शन्स आहेत तिकडे. पण जे झोन आहे ज्याला परिमंडळ म्हणतो आपण, तर इथे ड्रॉप डाऊन मेनू मध्ये टाकायचं. मग अमरावती परिमंडळ असेल, ठाणे असेल, बरोबर आहे, पुणे असेल, नाशिक असेल, तर हे तुम्हाला प्रिफरन्स द्यायचं आहे. इट इज नॉट मॅन्डेटरी की तुम्ही पहिलं परिमंडळ निवडलं तर तुमची पोस्टिंग किंवा पदस्थापना ज्याला म्हणतो ती त्याच परिमंडळामध्ये होईल. तर तुम्हाला तुमचा सिक्वेन्स द्यायचा आहे की बाबा रे, पहिलं प्रिफरन्स माझा पुण्याला आहे, दुसरा औरंगाबादला आहे, तिसरा अमरावतीला आहे. तर इथनं ड्रॉपडाऊन मेनू मध्ये तुम्हाला ते जायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा अधिवास, महाराष्ट्राचे आदिवासी पाहिजे तुम्हाला, आदिवासी नाही अधिवास. ओके, तर यस करायचं, इकडे नो केलं तर यू आर नॉट इलिजिबल म्हणतील ते. ओके, तर डोमेसाईल म्हणजे अधिवास हा तुमचा यस करायचा आहे. तुमच्या कॅन्डिडेटची कॅटेगरी इथे लिहायची आहे. तुमची खरी कॅटेगरी कुठली, एससी आहे, एसटी, विजेए, एनटी, बी, सी, डी, तसंच स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, अदर बॅकवर्ड क्लासेस, इकॉनॉमिकली विकल सेक्शन, ऑर्फन, इट इज नथिंग बट ओपन. ओके, खुला प्रवर्ग. याच्यापैकी तुम्हाला जी तुमची आहे कॅटेगरी ते सिलेक्ट करायचं आहे. आणि एकदा का तुम्ही तुमची कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरायचा आहे हे इथे सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला कुठल्या कॅटेगरी, फॉर एक्झाम्पल सपोज एखादा विद्यार्थी एनटीडीचा आहे, त्याला अमरावती परिमंडळामध्ये पाहिजे, पण या अमरावती परिमंडळामध्ये समजा एक एक्झाम्पल की एनटीडीला जागा नाही, तर त्याला वाटलं की नाही मला पुण्यामधनं भरायचं आहे, पण त्याला एनटीडी मधनं भरता येणार नाही जर तिकडे जागा नसेल तर तो ओपन मधनं भरू शकतो. तर इथे तुम्हाला कॅटेगरी लिहायची ज्या कॅटेगरी मधनं तुम्हाला भरायचं आहे. याच्यामध्ये काय चुका टाळायच्यात, सगळ्यात महत्वाचं काय करायचं की सगळ्या परिमंडळामध्ये किती जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत, प्लस ओपनला किती जागा आहेत. कारण तुमच्या जागा आणि ओपनच्या जागा याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात, पात्र आहात समांतर आरक्षणाच्या हिशोबाने. मग अशा वेळेस तुम्ही व्यवस्थित विचार करून तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये भरणार हे सगळं लिहा. फॉर एक्झाम्पल सपोज मी एसटीचा कॅन्डिडेट आहे आणि मी एसटी मधनच मला भरायचं आहे, तर दोन्हीकडे मला एसटीलाच सिलेक्ट करावं लागेल. पण मी सपोज ईडब्ल्यूएसचा कॅन्डिडेट आहे, आर्थिक दुर्बल घटक, पण मला वाटलं की नको, मला ओपन मधनं जायचंय, जास्त जागा आहे ओपन साठी, तर मी इथे क्लिक करणार. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तुमची कास्ट कुठली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये कुठल्या कास्ट मधनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमची पोटजात सुद्धा लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल ओबीसी आहे आणि ओबीसी मध्ये कुणबी आहे, तर इथे त्यांनी एक टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे, तर इथे तुम्ही डायरेक्टली मॅन्युअली लिहू शकता कुणबी 83. येते लक्षात. त्यानंतर जर तुम्ही फिजिकली डिसेबल असाल, दिव्यांग असाल, तर तुम्हाला इथे मेन्शन करावं लागतं. आपल्याला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांची डिसेबिलिटी 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशांनाच आरक्षण मिळतं, त्याच्यापेक्षा कमीवाल्यांना आरक्षण मिळत
नाही, तर मग तुम्हाला तिथे मेन्शन केलेलं आहे की आपण जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गातील 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले आहात का? जर असेल यस करायचं, नसेल तर नो करायचं. यस केलं तर खालची माहिती विचारेल ते की कुठल्या टाईपचं दिव्यांग तुम्ही आहात, तुमच्या दिव्यांगताचा उपप्रकार कुठला आहे. 1 आर्म आहे, 1 लेग आहे, हिअरिंग हार्ड आहे, ओके, डीफ आहे. खूप सारे प्रकार तुम्हाला जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना माहिती आहे, त्यांना सगळा पर्टिक्युलर पार्ट माहिती आहे. जर माहिती नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे. तर हे सगळी माहिती भरायची. नो केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा इथे जर नो केलं मी, आता इथे मी नो केलेलं आहे, इथे मी नो केलेलं आहे, तर हे डिसेबल झालं, काही भरायची गरज नाही. पण जर मी असेल दिव्यांग तर मग बाकीची माहिती मला भरावी लागेल. त्यानंतर मला एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. 3 एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की ही जी एक्झामिनेशन आहे महाट्रान्सकोची, महापारेषणची, ही कुठल्या कुठल्या लोकेशनला होणार आहे. ओके, तर त्याच्यामधले लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आता विद्यार्थ्यांचा खूपच मोठा इश्यू येतो, सर आम्ही तर हे टाकलं होतं पण आम्हाला मिळालंच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, साफ तुम्ही विसरून जा. प्रायोरिटी तुमची ठरवा की मला हे पाहिजे, पण हे विसरून जा की हेच भेटणार, तीनही भेटणार नाही. असे सुद्धा एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे की बरेचसे विद्यार्थी हे औरंगाबादला आहेत, हे फॉर्म भरणारे, पुण्यामध्ये आहेत बरेचसे, नागपूरमध्ये असतील. तर तुम्ही तुमच्या फिजिबिलिटीनुसार सिलेक्शन करा, पण तेच भेटतील या आशेवर मात्र बसू नका. 3 परीक्षा केंद्र कंपल्सरी लिहायचे आहेत, एकच परत टाकता येत नाही. पहिल्याच्या जर मी पुणे टाकले तर परत पुणे टाकता येणार नाही. आता ही झाली तुमची बेसिक माहिती. आता तुम्हाला डिटेल माहिती, पर्सनल डिटेल द्यायची आहेत. याच्यामध्ये तुमचा जन्मतारीख, डे, मंथ, इयर, काय चुका टाळायच्या. बरेचसे कार्यकर्ते आहेत की ते काय होतं त्यांचं सिलेक्ट करताना इतक्या घाईत करतात की ते टुडेची डेट सिलेक्ट करतात, कारण ते तिथे बाय डिफॉल्ट टुडेची डेट येते. तर बऱ्याचदा त्या चुका होतात विद्यार्थी मित्रांनो. आपण टुडेची डेट सिलेक्ट करून बसतो आणि नंतर मग काय करता येत नाही, मग आपण फोन करतो इकडे तिकडे. तर ही डेट, मंथ, इयर एकदम व्यवस्थित बघायचं. फॉर एक्झाम्पल समजा 15 ऑगस्ट 2004, तर हे व्यवस्थित सिलेक्ट करायचं, तिकडे ड्रॉप डाऊन मध्ये करायचं आणि इथे तुम्ही टाकलं की ऑटोमॅटिकली तुमचं एज जे आहे हे इथे बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट होऊन येतं, किती वर्ष, किती महिने आणि किती दिवसाचा तुम्ही प्रवास केलेला आहे. येते लक्षात. इथे तुमचं एज कम्प्लिटेड ऑन 10/12 म्हणजे शेवटचा दिवसाचा फॉर्म जो आहे, फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, त्या दिवशी वय काय असेल हे ऑटोमॅटिकली इथे येतं, तिथे काही लिहायची गरज नाही. त्यानंतर तुमचं जे स्पेसिफिक जेंडर आहे ते लिहायचं आहे, पुरुष आहे, स्त्री आहे किंवा ट्रान्सजेंडर आहे. यस नोचा प्रकार आहे. हे सुद्धा विचारले तुम्हाला जुळी भावंड आहेत का. ओके, नसेल नो करायचं. यस केलं तुम्ही तर इथे लिहावं लागेल तुम्हाला जुळ्या भावाचं नाव काय आहे, तो मेल आहे की फिमेल आहे की ट्रान्सजेंडर आहे. वैवाहिक स्थिती विचारली आहे तुमची. ओके, मला सर आम्हाला जॉबच नाही आहेत, आम्ही त्याच्यातच परेशान आहोत, अजून काय करायचं. ओके, अनमॅरिड, मॅरिड, विडो, विडोअर, डिवोर्स, ओके, आणि ज्युडिशियली सेपरेटेड. आता बाकीच्या लोकांना हा प्रकार बाकीचा माहिती आहे, आपल्याला एकच माहिती आहे की मॅरिड आहे की अनमॅरिड आहे. ठीक आहे, तर याच्यापैकी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नाव सुद्धा कंपल्सरी आहे, आईचं नाव सुद्धा कंपल्सरी आहे. आईचं नाव बऱ्याचदा मार्कशीट वरती, तुमच्या डिग्री सर्टिफिकेट वरती, डॉक्युमेंट वरती असतं, त्याच्यामधले सुद्धा स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका. मी परत एकदा सांगतोय, ह्या चुका टाळा. बायकोचं नाव सुद्धा जर असेल तर तिकडे लिहायचंय, पण ते मॅन्डेटरी केलेलं नाही. जोडीदाराचे नाव, ठीक आहे, म्हणजे लेडीज असेल तर जेंट्सचं, जेंट्स असेल तर लेडीजचं. ओके, आता तुमचं नाव तुम्ही चेंज केलेलं आहे का. आता इथे जे म्हणतात ते हॅज कॅन्डिडेट चेंज हिज हर नेम, उमेदवारांनी त्याच्या नावामध्ये बदल केलेला आहे का. याचा अर्थ असा नाही की एखादा ए जास्ती गेला, राव लावला किंवा अजून काहीतरी झाला, तो नाही. एखादी फिमेल कॅन्डिडेट आहे, तिचं लग्न झालंय आणि आता तिचं सरनेम आणि तिचं नवऱ्याचं नाव त्याच्यामध्ये अटॅच झालेलं आहे, ह्याला आपण काय म्हणतो की हे नावात बदल झालेला आहे. किंवा काही विद्यार्थी असे असतात की ते अफिडेव्हिट गॅझेट करून तो नावामध्ये बदल करतात. बऱ्याच जणांची नावं थोडेसे वेगळे असेल तर ते गॅझेट करून प्रॉपर वेनी नावात बदल करतात. तर ते त्यांचं म्हणणं आहे. तर ते जर असेल तरच यस करायचं, नाहीतर नो करायचं. ओके, कारण जर असेल केलं असेल त्याचा प्रूफ तुम्हाला लागेल. एक्झाम द्यायच्या वेळेला जर एखादी फिमेल कॅन्डिडेट असेल, तिने नावामध्ये बदल यस केला असेल तर त्यांच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट तुम्हाला घेऊन जावं लागेल.
येते लक्षात. त्यानंतर पत्ता लिहायचा आहे. पत्ता तर कोणाचा चुकत नाही. काही कार्यकर्ते आहेत बिचारे की ते त्याच्यामध्येही चुका करतात. सहजासहजी त्याच्यामध्ये चुका करू नका. लाईन नंबर 1, 2, 3 खूप सारे दिलेले आहेत. डिस्ट्रिक्ट कुठला आहे ते तर ड्रॉप डाऊन मेनू मध्ये लिहावं लागेल. राज्य महाराष्ट्र तुम्हाला मेनू मधून लिहावं लागेल. पिनकोड मध्ये कुठलीही चूक करू नका. ओके, फक्त 30, 31, 32 असं काही टाकू नका. 412, 376 असं काहीतरी टाका. 6 आकडे आपल्याला माहिती आहे. आणि हा जो ऍड्रेस आहे हा करस्पॉन्डन्स झाला आणि परमनंट ऍड्रेस हा झाला. जर तुमचा करस्पॉन्डन्स आणि परमनंट एकच असेल तर इथे टिक करायचं, म्हणजे तुम्हाला परत तो ऍड्रेस इथे टाकावा लागणार नाही. पण तुम्ही गावाकडले आहात, यवतमाळचे आहात आणि पुण्यामध्ये अभ्यास करायला आलेत आणि तुम्हाला हॉल तिकीट प्रॉपर वेळी पाहिजे. आता तर हॉल तिकीट सगळ्या सॉफ्ट कॉपीज मिळते, पण तरी ऍड्रेस टाकताना मग करस्पॉन्डन्स आणि परमनंट वेगळा टाकावा लागेल. येते लक्षात. हा झाला तुमचा ऍड्रेसचा पार्ट. जर तुमचं स्पेसिफिकली एखादं फर्म असेल तर तुम्हाला जीएसटी इनव्हॉइसिंग सुद्धा सिलेक्ट करू शकता. इथे ड्रॉप डाऊन मेनू मध्ये जे प्रॉपर ऑप्शन येतात तेच सिलेक्ट करायचे. मुलांना इथे सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि इथे तुमची अमाऊंट येते बघा. ओके, आता याला अकाउंट तुम्हाला माहिती आहे 600 रुपये असेल किंवा जे काही त्याच्यामध्ये काही जणांना फीज नसेल तर ते सगळं माहिती भरल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचं. जर तुमचं काही राहून गेलं असेल याच्यामध्ये लिहायचं तर जेव्हा तुम्ही व्हॅलिडेट करता तेव्हा तुम्हाला मेसेज येतो लाल अक्षरामध्ये की हे भरायचं आहे. मग परत तिथे जायचं, ते भरायचं आणि सगळं व्यवस्थित व्हॅलिडेट झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ओके, ही झाली तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन. आता तुमची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आणि खूप चांगल्या पद्धतीने भरावी लागणार आहे. आता ज्या विद्यार्थी असिस्टंट टेक्निशियन म्हणजे विद्युत सहाय्यकसाठी भरणार आहे त्यांना एक्सपिरियन्स लागत नाही, पण जे विद्यार्थी सिनियर टेक्निशियन 1, 2 साठी भरणार आहात त्यांना प्रॉपर वेचा एक्सपिरियन्स लागणार आहे. तर त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत. आता याच्यामध्ये बघा, एक्झाम पास कुठली आहे, बोर्ड युनिव्हर्सिटी कुठला आहे, डिग्रीचे सब्जेक्ट स्ट्रीम्स कुठले आहेत, पास कुठल्या वर्षी झाला, डेट काय आहे, पर्सेंटेज मार्क्स किती आहेत आणि श्रेणी कुठली आहे. तर याच्यामध्ये बघा फक्त 10वी त्यांनी कंपल्सरी मॅन्डेटरी दिलेलं आहे. SSC माध्यमिक शालांत परीक्षा. आता बोर्ड माहिती आहे आपल्याला, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतं किंवा CBSE असतं, तर ते तुम्हाला तिथे पुटअप करायचं आहे. तुम्हाला सब्जेक्ट टाकायचे आहेत, काही मॅथ्स असेल, इंग्लिश जे काही असेल. त्यानंतर कुठल्या दिवशी, कुठल्या महिन्याला आणि कुठल्या वर्षी तुम्ही पासआउट झालेला आहे, मार्कशीट वरती ते पास डेट असते, बरोबर आहे त्याच्यामध्ये. आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स सुद्धा आहेत. बऱ्याचदा मार्कशीट वरती जर फक्त मंथ आणि इयर असेल तर अशा वेळेस इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट काहीतरी सिलेक्ट करावं लागेल. ओके, पण ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित द्यायची. पर्सेंटेज प्रॉपर टाकायची. सर मला 84 होते आणि मी 82 टाकले, 82.8 टाकले, सर पॉइंट मध्ये गडबड झाली आहे, असं काहीही नंतर व्हायला नको. आणि क्लास जो आहे तो क्लास तिथे सिलेक्ट करायचा. आपल्याला माहिती आहे डिस्टिंक्शन आहे, फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, आपल्या मार्कशीट वरती असतो आपला कार्यक्रम, तर तो तिकडे सिलेक्ट करायचा. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं 12वी झालेलं असेल तरी त्याच पद्धतीने, ITI क्वालिफिकेशन झालेलं असेल ITIचं तर तुम्हाला तुमचं जे बोर्ड असेल, ओके, NCTVT असेल किंवा DVT जे काही असेल त्यानुसार तुमच्या सर्टिफिकेटवर आहे बघा ते. तर हे सगळी माहिती भरायची. कुठला स्ट्रीम आहे तर आपल्याला माहिती आहे वीज तंत्री, त्या स्ट्रीम मधनं आपण पास आउट झालो तरच आपण इलिजिबल आहोत त्या पोस्टसाठी. परत त्याच्यामध्ये डे, मंथ, इयर, किती पर्सेंटेज मिळाले होते आणि क्लास कुठला मिळाला होता. त्याच्या व्यतिरिक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे का आणि अदर झालेलं आहे का. आता हे ऍडिशनल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही पुट ऑन करा. इथे 10th त्यांनी कंपल्सरी केलंय, बाकी तसं काही मेन्शन केलं नाही, पण ते मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, आता हे झालं थेरॉटिकल माहिती. आता आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन, डावा अंगठा आपल्याला काय करायचा आहे, एका छोट्या पेज वरती तुम्हाला तो डावा अंगठा जो आहे हा थंब इम्प्रेशन घ्यायचा आहे. मेनली एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही मुलांना डाऊट असतो की सर कसा घ्यायचा. येते लक्षात. तर एक सिंपल व्हाईट पेज असेल, त्याच्यावरती इंक पॅड असतो, सहजासहजी ब्लॅक इंक घ्यायची. ओके, आणि त्यांनी तो थंब इम्प्रेशन तिकडे करायचा. याचे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि तो इम्प्रेशन. आता हा झाला तुमचा लेफ्ट थंब इम्प्रेशन, ते तुम्ही सिलेक्ट करायचं. आता परत एकदा JPG फाईल पाहिजे तर तुम्ही जेव्हा त्या फाईल तयार कराल त्याला नाव लिहा, लेफ्ट थंब आहे बाबा माझा हा. ओके,
ठीक आहे, लेफ्ट थंब ऑफ तुकाराम, राईट थंब ऑफ तुकाराम, नाहीतर काय होईल ते सुद्धा मिसमॅच होईल. काय आहे की नंतर काय प्रॉब्लेम होणार हे माहिती नाही, पण पॅनिक होतो, मग आपण उगाच पॅनिक होतो, अरे सर चुकलं, डाव्याला उजवा गेला, उजव्याला डावा गेला. तर हे सगळं व्यवस्थित करायचं. हँड रिटन डिक्लेरेशन, आता उजवा इथे संबंधच नाही, त्यांनी डावा म्हटलेला आहे तर डावाच यूज करायचा. आता याच्यामध्ये एक गाईडलाईन अशी असते की ज्यांना डावा हात नाही आहे किंवा अंगठ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा नाही आहे अंगठा, अशा वेळेला एक्स्ट्रीम एंड केसला तुम्ही प्रूव्ह करू शकत असाल तर तुम्ही उजव्या हाताचा थंब तिकडे चालतो. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन. आता हँड रिटन डिक्लेरेशन काहीही नाही, एक सिंपल कागदाचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावरती लिहायचं आय एम मिस्टर सो अँड सो डिक्लेरिंग दॅट द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इज ट्रू अँड करेक्ट ॲज पर माय नॉलेज अँड इफ आय फाउंड गिल्टी देन आय विल बी पनिश्ड ॲज पर युअर नॉर्म्स. हे लिहायचं. किंवा मी XYZ असं जाहीर करतो की मी दिलेली माहिती सगळी खरी आहे. ओके, संपूर्ण माहिती खरी आहे आणि त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर मला पनिश करावं. पण आता याच्यामध्ये ते सुद्धा लिहून घ्या की स्पेसिफिकली त्यांनी हँड रिटन डिक्लेरेशन मागच्या वेळेस फक्त इंग्लिशमध्ये म्हटलेलं होतं, तर त्यानुसारच तुम्हाला तिथे डिक्लेरेशन द्यायचं आहे. लँग्वेज व्यवस्थित समजून घ्या कुठल्या लँग्वेजमध्ये द्यायचंय. तर हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचंय. हा सिक्युरिटी कोड म्हणजेच आपला जो कोड दिलेला आहे इथे PRKQT, हा जो कॅप्चा दिलेला आहे हा टाकायचा. नसेल समजला तर याच्यावरती क्लिक करायचं, नसेल समजलं तर परत दुसरा येईल. ही इन्फॉर्मेशन फिल केली की तुम्हाला माहिती आहे इथे अमाऊंट साठी ते तयारच आहेत पोतं लावून. तर सगळ्यात महत्वाचं तुमची जी काही फी स्ट्रक्चर असेल ती फी स्ट्रक्चर तुम्हाला इथे भरावं लागेल. तुम्हाला परत इथे कॅप्चा टाकावा लागेल आणि त्यानंतर ते गेटवेला जाईल तुमच्या पेमेंटच्या. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, IBPS एक्झामिनेशन घेणार आहे. गेटवेला पेमेंट करताना फोन पे, गुगल पे हे वापरू नका. QR कोड वापरू नका. एकतर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच वापरा. आम्ही वारंवार सांगूनही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम झालेत. पैसे तिथे कट झाले पण तिकडे पोहोचले नाही. त्यांनी कंप्लीट रजिस्ट्रेशन सांगितलं नाही किंवा फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आला नाही. मग आपण अदांतरी आलो. पैसे तर गेलेच गेले आणि फॉर्म पण सबमिट नाही झाला. मग कोणीतरी सजेशन देतं दुसरा भरा. दुसरा भरायला गेलो तर तुमच्या मॅट्रिक्युलेशनच्या नंबरचा प्रॉब्लेम येतो. ते म्हणतो दिस मॅट्रिक्युलेशन इज ऑलरेडी रजिस्टर्ड. म्हणजे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम येतात. तर ह्या सगळ्या चुका टाळा ज्या मी तुम्हाला सांगितल्यात. येते लक्षात. गेटवे प्रॉपर वेनी इंटरनेट बँकिंग, नेट तुमचं बँकिंग असेल किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड. तुम्ही मला सर क्रेडिट कार्ड कुठलं आलंय तर डेबिट कार्ड आहे ते वापरा आणि प्रॉपर वेनी. जर तुमच्याकडे नसेल कोणा मित्राचं घ्या. पैसे जाण्याशी मतलब आहे, असं नाही की तुमच्याच नावाचं ते क्रेडिट कार्ड असलं पाहिजे. येते लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक भरा. नंतरच्या सगळ्या डोकेदुखी टाळा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अजूनही काही वाटत असेल की सर आता मी फॉर्म भरतोय आणि ही अडचण आली तर आमचे जे नंबर आहेत ओके 9699897070 किंवा 788 781 1411 याच्यावरती संपर्क साधा. नक्कीच मी तुमची मदत करेन फॉर्म भरायला. ओके विद्यार्थी मित्रांनो, या मेगा भरतीसाठी जर तुम्हाला अभ्यास सुरू केलेला असेल तुम्ही तर महापारेषण 2023 साठी मग तुम्ही सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 किंवा विद्युत सहायकाची जर अभ्यास करणार असाल तर एक बेस्ट रेकॉर्डेड बॅच आहे आणि आता सध्या ऑफर मध्ये आहे. 50% ऑफ असणार आहे. याच्यामध्ये सगळे टेक्निकल विषय, सगळे नॉन टेक्निकल विषय बायलँग्वेज मध्ये म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्ये हे शिकवले जाणार आहे. गणित बुद्धिमत्ता जे आहे ते IBPS पॅटर्न नुसारच होणार आहे, कारण IBPS ही एक्झाम घेणार आहे. मी स्वतः याच्या बॅच मध्ये मी टेक्निकलचे सब्जेक्ट्स घेणार आहेत. माझ्यासोबत रोटे सर आहेत आणि बाकीची फॅकल्टी आपली एकदम बेस्ट फॅकल्टी आहे. तुम्हाला जर या बॅचला ऍडमिशन घ्यायची असेल 50% ऑफ आता सुरू आहे फक्त 2999 मध्ये. जर घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्हाला काहीही अडचणी आल्या तरी आम्हाला कॉल करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांनाही सांगा आणि महाट्रान्सको मधल्या सगळ्या पोस्ट साठीची सगळी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आमच्या YouTube चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर आजच ते व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच.